नंतर दोन्ही शिवसेनेचं लक्ष आहे तर ते म्हणजे ठाण्यावर। आता आपण ही दृश्य पाहताय ती म्हणजे दक्षिण मुंबईमधल्या ज्या उमेदवार आहेत यामिनी जाधव या सुद्धा आता मंदिरामध्ये पोहोचलेल्या आहेत। शिंदे गटाकडून उमेदवार आहेत यामिनी जाधव, त्यांच्या विरोधात आव्हान आहे ते म्हणजे 2 वेळेला खासदार राहिलेले ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांचं। आणि यामिनी जाधव पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। भायखळ्याच्या आमदार राहिलेल्या यामिनी जाधव यांनी सुद्धा आपली सर्व शक्ती जी आहे ती पणाला लावलेली आहे या निवडणुकीसाठी। आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींनी सुद्धा सभा घेतलेली आहे। मतदानाला रवाना होण्यापूर्वी आता यामिनी जाधव या आता मंदिरामध्ये पोहोचलेल्या आहेत। युतीच्या उमेदवार यामिनी जाधव जे आहेत ते आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आपल्या सोबत स्वतः यामिनी जाधव आहेत। ते काय सांगणार? आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, काय सांगणार? खूप छान वाटतंय। सकाळी देवाला नमस्कार केलेला आहे, पूजा केली आहे आणि बस जिंकायला निघाली आहे। प्रचार मोठ्या प्रमाणावर तुम्ही या संपूर्ण निवडणुकीमध्ये केलेला आहात। सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे, त्या मतदारसंघाकडे लागलेलं आहे। विद्यमान खासदार आहेत अरविंद सावंत या ठिकाणी आणि तुम्ही भायखळा या भागाचे आमदार म्हणून काम केलं। आता आज मतदान आहेत का? मला सगळ्यांचा प्रतिसाद चांगला आहे आणि हे माझ्यासाठी खूप सकारात्मक गोष्ट आहे, ती घेऊन मी पुढे चाललेली। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिवसेनेचे 2 उमेदवार, एक ठाकरे गटाचे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या, तुम्ही 2 शिवसैनिकांमध्ये या मतदारसंघामध्ये लढत झालेली आहेत। काय जिथे असणारा शिवसैनिक कुठेही असेल तो धनुष्यबाणाला मानतो। धनुष्यबाण हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला आहे, त्यामुळे धनुष्यबाण हा सगळेजण मानतात। कसा प्रचाराला अनेक मुद्दे या संपूर्ण निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रचाराचे मुद्दे गाजलेले मुद्दे का म्हणण्यापेक्षा माझा पूर्ण फोकस हा इलेक्शनकडे होता, 20 तारखेकडे होता आणि त्या दृष्टिकोनातून मी फक्त प्रचार करत होते। मुद्दे जिंकून आल्यानंतर सगळेच मुद्द्यांना माझी विधानसभा ही त्या लोकसभेतच आहे, त्यामुळे सगळे मुद्दे मला बरोबर माहिती आहे आणि त्याच्यावर माझा अभ्यासही आहे। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी।